नगरसेवक पण माजी झालेत आता, किंवा निधी येणं पण तुमच्याकडे काही प्रमाणात थांबलंय किंवा कमी झालंय, तर अशा वेळेस कशी सिच्युएशन हँडल करता नाही, तुम्ही? एकदम चांगला प्रश्न. गेली 2 वर्ष महानगरपालिकेचे कुठेच निवडणूक नाही. हम्म. खरं तर तुमचा एक आमदार किंवा तुमचा एक खासदार म्हणून ग्राउंड लेवलला चेहरा नसतोच, कारण या दोघांचे चेहरे म्हणून आम्ही नगरसेवक असतो बरोबर. बरोबर आणि तोच चेहरा मुळात खाली नाही. बरोबर. त्याच्यामुळे हा पूर्ण सिस्टीम वरती स्टेट लेवल पर्यंत हा फरक फटका बसतायचा. आताच्या महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे खासदारकीची काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना कळली असेल. बरोबर. तो जर तुमचा चेहरा नगरसेवक ग्राउंड लेवलला असला तर तो सर्वसामान्य लोकांना रोज भेटतो. सर्वसामान्य लोकांच्या आडी अडचणी फक्त नगरसेवकापर्यंतच येतात. आणि ऍक्सेसिबल असतो ना हा, easy सामान्य accessible. म्हणजे नागरिकांना. तुमच्या प्रभागापुरता एक नगरसेवक असतो. बरोबर. आमदार हा तुमच्या मतदारसंघापुरता आहे, खासदार हा तुमच्या पूर्ण 6 मतदारसंघासाठी आहे. बरोबर. तर हे त्यांच्यापर्यंत इझी पोहोचणं इझी नसतं. तर नगरसेवक नसल्यामुळे महानगरपालिकेची कामं जी दैनंदिन जीवनातली रोजची कामं आहेत बरोबर. ती होत नाही. बरोबर. आणि ज्या पब्लिकला जी काय कामं पाहिजे असतात ती होत नसल्यामुळे खूप मोठं